म्हणून नसेल पडला नजरेला कॉल। मग ठीक आहे। आणि हो, तुझ्या जेवणाबद्दल काही बोलला? खाल्लं असतं तर म्हणाले असते ना काही। इथे जे सगळ्यांसाठी बनवले तेच खाल्लं त्यांनी पण। काय? अगं अगं पण तू का खाऊ दिलंस त्याला? थांबवायचं ना। नाही काही, तुम्ही म्हणाले होते की तुमच्यासाठी स्पेशल बनवून आणलंय मी। नाही ऐकलं त्यांनी माझं। बरं ठीक आहे, हे बघ तिकडचा उरकलं की लगेच निघून ये घरी। हो। तुम्ही आता आलाच आहात तर 2 घास खाऊन घ्या की। नाही नको, ते आमच्याकडे पुरुष मंडळींचे आटपल्याशिवाय मुजुमदारांच्या बायका जेवणाला हात सुद्धा लावत नाही। होय काय? आमच्याकडे बघा की सगळ्यात आधी लेकी बाळी जेवायला बसल्यात। मुलं नंतर बसली। आता बघा की कशी सगळी एकत्र गोळ्या बिळाने जेवण करतात। असो, या तुम्ही पण जेवून घ्या। नाही नको, खरंच नको। ते उपवास धरलाय मी। मग आधी सांगायचं नाही व्हय? मावशी, जरा साबुदाण्याची खिचडी बनवा बघू, यांचा उपवास आहे। नाही नको, खरंच नकोय मला। अरे देवा, तुमचा उपवास आहे वे? अरे देवा, आता हे कोण खाणार? धैर्य भाऊजी पण खाणार नाहीत आणि ह्यांचा पण उपवास आहे। आमचे भाऊ नाही कायम म्हणतात अन्न वाया गेलं नाही पाहिजे, होय की नाही भाऊ? एक काम करते, मीच जेवायला घेते। जरा तिकडे घेऊ। बरं, देव खिचडी अजून? नाही, बस झालं एवढंच। हे बघा, सगळ्यांना माहितीये की तुम्हाला तिखटाचा त्रास होतो। असं काही कंपल्शन नाहीये। तुमच्यासाठी मी दहीभात बनवायला सांगते। मावशी, यांच्यासाठी जरा दहीभात बनव।